आज 50 वर्ष म्हणजे पहिला काही काळ जे आईबाबा सांगतात तसंच वागायचं. त्यानंतर काळ असा निर्माण होतो की आईबाबा सांगतात ते सगळं चुकीचं वाटायला लागतं आणि अगदी म्हणजे ते बरोबर नाहीच सांगत आपल्याला असं वाटतं. त्यानंतरचा काळ असा येतो की त्यांच्यापेक्षा आपण काहीतरी भारी करू, ते काहीच करत नाहीत असं वाटतं. आपण जेव्हा काम करायला लागतो तेव्हा सगळ्यात पहिले ते बरोबर होते हे समजतं. आपण काम करायला लागल्यावर त्यांचं काम आपल्यापेक्षा मोठं आहे हे समजतं. आणि 50पर्यंत त्यांनीच केलेलं फक्त टिकवून जरी ठेवलं, वाढवूया नको, झेपणारच नाही, पण टिकवून जरी ठेवलं ना तरी त्यांना बरं वाटेल. आपल्याला आनंद होईल की नाही हा आणखीन पुढचा भाग आहे. त्यामुळे माझ्या मुलांना शिकवताना मला माझ्या आईची, माझ्या बाबांची नेहमी आठवण येते. आम्हाला त्यांनी जे संस्कार दिले, कारण आम्ही अगदी तुळशीबागेत राहायचो त्यामुळे ते सहजच व्हायचे. पण आताच्या नवीन पिढीला ते क्वचित मिळतात, कमी मिळतात. त्यात दोष काही नाही, पण कमी मिळतात. मग आपल्याकडे माझ्या वडिलांच्याच कृपेने वास्तू आहे. देवदयेने कष्ट करण्याची तयारी होती म्हणून थोडासा पैसाही आला, थोडीशी बुद्धीही आहे. मग का नको आपण एकत्र राहून काहीतरी काम करू. अशा विचाराने आपण परिवार नव्या रूपात आणला. आणि आज गुरुजी इथे आले म्हणून माझं आणि माझ्या मुलांचं इतकं सौभाग्य आहे की मी सांगू नाही शकत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्याकडनं गुरुजींचे आणि माईंचे खूप आभार मानते. अशा पद्धतीत जगायचं असेल तर खरंच मला 100 वर्ष जगायला आवडेल जर असे लाभ मला मिळणार असेल. धन्यवाद. बाबा आपल्या अनुज्ञेनं पण अगोदर एक विनंती की आपापली कर्णपिशाच्य शांत करा. मराठीत आपण त्याला मोबाईल असे म्हणतो. ते सगळी शांत झाली म्हणजे मग मी बोलतो. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. प्रभो. सन्मान्य बाबा, आपल्या सर्वांच्या आदरणीय गुरु स्वप्नाताई की ज्यांचा आज वर्धापन दिनही आहे, आपल्या परिवारामधली सगळी मंडळी, आपल्याला सहयोग देणारे गायक, वादक, या सरिता नगरीमधली सर्व ज्येष्ठ मंडळी, भगिनी, बांधव आणि आपला सगळा छात्रवर्ग, विशेष करून माझी सत्व परीक्षा घेण्यासाठी जमलेला छोटा छोटा वर्ग, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष हा फार मोठा टप्पा आहे. तर आपण सगळेजण ताईंचं पहिल्यांदा अभिनंदन असं करूया की इथे झालेला टाळ्यांचा गजर सगळ्या पुण्याला तरी किमान ऐकू जाऊ दे.
सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनम. विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत् शरदः शतं शतं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलम जन्मदिनम. आपण सर्वांनी ज्या हिंदू धर्मामध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये जन्म घेतलेला आहे, या धर्म संस्कृतीची काही अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. आपल्या धर्म संस्कृतीने जे जे पाहिलं, लिहिलं, उच्चारलं ते सगळं विश्वात्मक आहे. अयम निजः परो वेत्ति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असं जनसामान्य म्हणतात, पण लोकोत्तर महापुरुष एकच म्हणतात की वसुधैव कुटुंबकम. ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी एका कुटुंबासारखी आहे, एका घरासारखी आहे. मग ही सगळी पृथ्वी जर एकच घर असेल तर त्या घराचं दिवाणखाना म्हणजे अमेरिका. त्यात मांडलेल्या सुंदर सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड, आता बुडू घातलेलं व्हेनिस, ऑस्ट्रिया. त्या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन किंवा जपान. त्या घराचं दुकान म्हणजे युरोप. पण त्या घराचं देवघर म्हणजे आपला भारत. भारत म्हणजे विश्वरूपी घराचं देवघर आहे, विश्वरूपी घराचं अत्यंत पवित्र आणि मंगल असं मंदिर आहे. देवघरामध्ये ज्याची उपासना होते, साधना होते, आराधना होते, त्याचं एक प्रधान अंग म्हणजे संगीत आहे. परमेश्वराला संगीत फार आवडतं. भगवंताशी संवाद करण्याचं सर्वाधिक प्रभावी साधन म्हणजे नाद आहे. कारण ईश्वराचं या सृष्टीमधलं पहिलं प्रगटन आहे ते नादात्मकच आहे. संगीताचंच ओंकार रूपानेच तो प्रगट झालेला. मग संगीताची 3 अंग आहेत. एक आहे गायन, दुसरं आहे वादन आणि तिसरं आहे नर्तन. बरोबर आहे ना? या तिन्हीला मिळून जे नाव आहे, जी संज्ञा आहे, त्याला संगीत असं म्हणतात. ज्याच्याकडे संगीत नाही, कला नाही, त्याला आपल्या संस्कृतीनं शिंग आणि शेपूट नसलेला पशु म्हटले. बरं का? समर्थानी त्याला ऐसा प्राणी म्हैस मंगळू असं म्हटलेलं आहे. ज्याच्याजवळ कला नाही, ज्याला संगीताचा स्पर्श नाही. तुम्ही सगळे विद्यार्थी फार भाग्यवंत आहात. अशा अर्थानं की एका अशा गुरुच्या चरणाशी तुम्ही आलेले आहात की ज्यांचा सांगीतिक वारसा फार थोर आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचं भवितव्य घडणार आहे. माझा परिचय करून देताना आत्ता सांगितलं की माझा जन्म मिरजेचा. मिरजेच्या मातीत संगीत आहे ताई, खरंच सांगतो आपल्याला. या लहान मुलांना कल्पनाही येणार नाही की त्यावेळेला वीजही नव्हती, असे दिवेच नव्हते. आमच्या घरी एक कंदील होता आणि आम्ही चौघं त्याच्या भोवती बसून अभ्यास करायचो. मग महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी आमच्याकडे वाहन नव्हतं, सायकल पण नाही. मग काय करायचं? चला लेफ्ट राईट, चला चालत चला. महाविद्यालय काही फार लांब नव्हतं, फक्त एका वेळचं अंतर 5 मैल होतं.
म्हणजे दररोज 10 मैल चालावं लागायचं महाविद्यालय जाण्यासाठी. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रतिदिनी ही एक उपासनाच होती, ही साधनाच होती. मग आम्हाला उगाच वाटायला लागलं की अरे वा, आपण 10 मैल चालतो दररोज विद्या मिळवण्यासाठी. मग त्याचाही अहंकार येतो ना कुठेतरी. आणि अण्णासाहेब कर्वेंचं चरित्र वाचलं आणि मग पाय असे लटपटले म्हणतात की विचारू नका. अण्णा मुरुड जंजिराच्या शेरवली जवळून मॅट्रिकची परीक्षा द्यायला साताऱ्यापर्यंत चालत आले. शेरवली ते सातारा अंतर 100 मैल आहे, म्हणजे 165 किलोमीटर फक्त, पुणे ते कराड. आणि तितकंच पुन्हा परत जायचं चालत. बरं, जाता येता प्रवास सुरक्षित आहे तोही ना, कुंभारली घाटातून यावं लागायचं. कुंभारली घाटामध्ये पशु होते, सगळं भयंकरच होतं वातावरण. तरस होते, लांडगे होते, कोल्हे होते, वाघ होते, नाग, साप, अरे बापरे. त्यातून हा मॅट्रिकचा मुलगा कसा आला असेल. म्हणजे मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी अण्णासाहेब कर्वे 350 किलोमीटर चालले एका परीक्षेसाठी. संगीताची अशीच होती स्थिती. संगीत विद्या प्राप्त करायला मागच्या पिढीमधले जे मोठे गायक वादक अपरंपार श्रम केले त्यांनी. किती कष्ट करावेत त्याला काही सीमारेषाच नाही. रामकृष्ण बुवा वझेंचं नाव ऐकलेत का? बालकृष्ण बुवा इचलकरंजीकर, नंतर वासुदेवराव जोशी आद्य ज्यांनी प्रारंभ केला ते. ही सगळी मंडळी महाराष्ट्रातून ग्वाल्हेरपर्यंत चालत गेली. मस्त ना, मज्जा. किती मजा येत असेल ना चालताना. अवघड आहे. बरं, त्यावेळेला काही चांगले रस्ते नव्हते, वीज नव्हती, ढाबे नव्हते, वाटेत चला थांबूया चहा प्या असं म्हणायला काहीच नव्हतं. मधुकरी मागायची, मिळाली तर मिळाली, नाहीतर नदीचं पाणी प्यायचं, झोपायचं नदीच्या काठावरच एखाद्या दगडावर. बर, नदीवर पूल नव्हते, बसेस नव्हत्या, रेल्वे कुठेतरी थोडकी सुरू झालेली पण त्यात बसायला तिकीट काढावं लागायचं, तर तिकिटासाठी पैसे नव्हते. मग चला पायीच जाऊया असं करून तिथपर्यंत जाऊन त्यांनी विद्या मिळवली आणि सगळी संगीत विद्या ही महाराष्ट्रामध्ये आणली. किती कष्ट केले असतील ना. तुमचं भाग्य असं आहे की तुम्हाला आता सगळ्या सुविधा आहेत. आहेत की नाही? आहेत की नाहीत? म्हणा ना मोठ्यांना हो म्हणून. अशा सगळ्या सुविधांचा आपण जर उपयोग केला नाही तर काय उपयोग. तुम्ही फार भाग्यवंत आहात. आता अशा कालखंडामध्ये तुमचा जन्म झालेला आहे की तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत. संगीत ही विद्या कष्टसाध्य आहे. धपाटे खाल्लेत की नाही बाईंचे? काय गोड लागतात म्हणून सांगू, मी खाल्लेत माझ्या गुरुजींचे. एक राग एक रागिणी, त्याचे अलंकार घोटताना जरा असं कुठे झाले की गुरुजी फक्त बघायचे, असे पाहिलं की पाणी पाणी व्हायचं. अरे बाप रे, काय चुकलं, कुठे चुकलं. बाईंचा धाक आहे की नाही? आहे ना. आणि लागतोच गुरुचा धाक असा, त्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. मी ज्यावेळेला शिकलो ना माझ्या गुरुजींच्याकडे, तर ते मला पहाटे 4ला बोलवायचे. माझे पहिले गुरु म्हणजे अब्दुल करीम खानचे शिष्य, त्यांचं नाव भाऊराव पवार. ब्राह्म मुहूर्ती मला बोलवायचे. आणि शाळेत असताना किती उत्साह होता पहाटे उठायचा म्हणून सांगू. पण मग तेव्हापासून ब्राह्ममुहूर्ती उठायची आपोआपच सवय लागली ना. छान झालं ऐकून.
पहाटे बसून असे एक एक स्वर घोटून घेत असत. ताई, माझं भाग्य असं की माझ्या मोठ्या भावाला शिकवायला, सगळ्यात मोठ्या भावाला शिकवायला विष्णू दिगंबर पलुसकरांचे गुरुबंधू येत असत. त्यांचं नाव वामनबुवा चाफेकर. त्यांना शापित गंधर्व म्हणायचे आणि पांढरी 4 काळी 3ला गायचे. आणि इतका लोचदार, काय सुंदर स्वर होता म्हणून सांगू, अप्रतिम. त्यावेळी मला संगीत तसं कळतही नव्हतं, अगदी प्राथमिक शाळेत होतं त्यावेळी. पण त्यांची ती विलंबत अजूनही कानामध्ये. ललित शिकवायचे पहाटे माझ्या मोठ्या भावाला. अरे बापरे. पण ही कशी मंडळी होती म्हणून तुम्हाला मुद्दाम एक गोष्ट सांगतो. वामनबुवा चाफेकर आणि अब्दुल करीम खा हे मित्र होते. आणि एकदा मिरजेच्या संस्थानामध्येच दोघांचं गाणं झालं. मग अब्दुल करीम खा म्हणाले मी नंतर गाईन म्हणून. ते ज्येष्ठ ना. दुपारची बैठक होती आणि मुलतानी गायले. दुपारी 4च्या सुमाराला वामनबुवा चाफेकर मुलतानी गायले. जवळजवळ 2.25 तासाची त्यांची बैठक झाली आणि इतकी उत्कृष्ट झाली की अब्दुल करीम खा साहेबांनी हात जोडले आणि ते म्हणाले, याच्यावर मलाच काय परमेश्वराला सुद्धा रंग जमवता येणार नाही. इतकं हे स्वर्गीय गाणं गाऊन गेलेले आहेत, माझी हिंमतच नाही याच्यावर काही गायची. गायले नाहीत त्या दिवशी. मग मिरजकर संस्थानिक इतके प्रसन्न झाले, म्हणाले बुवा तुम्हाला काय देऊ, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. कशी आमची मंडळी होती. बुवा म्हणाले, सरकार म्हणाले मी कधी लिफ्ट पाहिलेली नाहीये. एकदा मला लिफ्टमध्ये घाला, वरती नेऊन सुखरूप खाली आणून बाहेर आणा म्हणजे झालं, मी भरून पावलं. मला दुसरं काही नको. वादनामध्ये मुख्य 3 प्रकार आहेत. तुम्ही जे वादन शिकताना त्याच्यामध्ये मुख्य 3 प्रकार. एक फुंक वाद्य आहेत, ज्याच्यामध्ये मुख्यतः सनई आहे आणि बासरी आहे. आणि भगवान श्रीकृष्ण कशी बासरी वाजवत असतील त्याची चुणूक आपल्याला अगदी ज्या वेळेला असे उच्चस्थानी 84 होते त्यावेळेला म्हणजे काय अद्वितीय वाजवत असत. अजूनही आहे, पण तरुणपणचं त्यांचं ज्यांनी ऐकले ते 2 फुंक वाद्य आहेत, सनई आणि बासरी. दुसरी तारवाद्य आहेत की जी ओढावी लागते, आघात करावा लागतो, त्याच्याशिवाय ध्वनी निर्माण होत नाही. कोणती आहेत? सोपी आहेत अगदी. हा, सतार आहे, सरोद आहे आणि संतूर आहे, वीणा आहे, विचित्र वीणा आहे, दाक्षिणात्य वीणा आहे. ही सगळी त्या प्रकारामध्ये मोडणारी वाद्य आहेत. आणि तुम्ही ज्याचं वादन शिकता आहात तुमच्या श्रेष्ठ गुरूंच्या चरणाशी बसून, ते कसलं आहे? एक फुंकवाद्य झालं, एक तारेचं झालं, आणि हे कसलं आहे? गजवाद्य आहे, ज्याच्यामध्ये दिलरुबा आहे, व्हायोलिन आहे, सारंगी आहे. दिलरुबा मधुरहा, बरोबर आहे ना? देव माणूस नाटकामधलं जुन्या पिढीतल्या लोकांना नक्की माहिती असणार, छोटा गंधर्वांनी गायलेलं. सारंगी हे वाद्य असं आहे की कारुण्यच त्याच्यातून निर्माण होतं. ते इतकं लोच, ही वाद्य 3ही लोचदार वाद्य ज्याला म्हणतात ना तशी आहेत. ज्याला प्रचंड आस आहे, अत्यंत सफाईदार मेंढ ज्याच्यामधून बाहेर पडू शकते, ज्याच्यातून स्वर कधी तुटत नाही, असं हे वाद्य आहे. तार वाद्यामध्ये अंतर पडू शकतं आणि ते भरून काढावं लागतं. पण व्हायोलिन असं आहे की ते तुटत नाही.
देवी भागवतामध्ये म्हटलेलं आहे की भक्ती कशी असावी, तैलधारावत, पाण्याची धार तुटते पण तेलाची धार तुटत नाही, अखंड असते. तसं या व्हायलनचं कौतुक असं आहे की ते तुटत नाही कधी. त्याचा ध्वनी, त्याचा स्वर, त्याचे अलंकार हे इतके विलक्षण असतात की अशी सुंदर भगवंताच्या गळ्यात माळ अर्पण करावी ना माला एखादी, तसे एकमेकात गुंफलेले सगळे स्वर फार सुंदर. पार्सेकरांचं वादन ऐकलं असेल आपण. काय एक एक इतके मोठे कलाकार होऊन गेले आपल्या देशामध्ये, म्हणजे तोड नाही त्याला खरोखर. या वाद्याला तुम्ही बसून वाजवतात, परदेशामध्ये बऱ्याच वेळेला उभं राहून वाजवलं जातं वाद्य ते, आणि दोन्हीची वाजवायची पद्धत वेगळी आहे. आपल्याकडे एक शास्त्रीय संगीताची निश्चित बैठक आहे आणि शास्त्रीय संगीत आपलं अभिजात संगीत हे इतकं समृद्ध आहे. कोणी म्हणतात 6 थाट आहेत, कोणी म्हणतात 10 थाट आहेत. भातखंडेंनी 10 थाटामध्ये वर्गीकरण केले आणि त्यातून राग रागिण्या इतक्या असंख्य निर्माण झाले आहेत. आणि मग जे मोठे वादक झाले त्या त्या क्षेत्रामधले, त्यांनी नवीन राग रागिण्या सुद्धा निर्माण केल्या. पण खरं तर 10 थाट करताना माणसाचं आयुष्य सरेल इतकं ते अवघड आहे खरंच. एक राग रागिणी पूर्वी तर असंच करत असत की एक एक राग 5-5, 6-6 वर्ष शिकवत असत. अवघड ना. यमन कल्याण म्हणजे तेवढाच, दुसरं काही नाही. भीमसेन जोशी ज्या वेळेला शिकवत होते ना सवाई गंधर्वांच्याकडे, तर त्यावेळेला सवाई गंधर्व काय करायचे माहिती आहे का? पहाटे उठून त्यांना खर्जाची मेहनत करून घ्यायचे. मग आता तोडीचे पलटे शिकायचे. मग ते काय करायचं माहिती आहे का? तोडीचे पलटे म्हणजे एक तेलाचा दिवा लावून ठेवायचे, चिमणी त्याला पूर्वी म्हणायचे, चिमणी. त्यात रॉकेल तेल भरलेलं असे आणि भीमसेनानं सांगायचे या चिमणीतलं तेल संपे तोपर्यंत मी सांगितलेला एकच पलटा घोकत राहायचा. म्हणजे ते तेल संपायला 3 तास लागत, 4 तास लागत, 5 तास लागत, तेवढा एकच पलटा घ्यायचा. एकदा अण्णांनी भीमसेनानी बाहेर जायचा प्रयत्न केला तर अडकित्ता फेकून मारला था. तुम्ही कल्पना करा की एकच फक्त तेवढा पलट आहे आणि तुम्हाला सांगितलं 24 तास तेवढाच वाजवत बसा, दुसरं काही करायचं नाही. पण भीमसेनानी ते केले कष्ट आणि मग जी विद्या प्राप्त झाली ना, आहा. संगीत हे जसं गायन गळ्यावर चढायला लागतं, तसं वाद्य वाजवताना आपल्या कंठामध्ये, आपल्या मस्तकामध्ये ते सारखं निनादत राहावं लागतं गाणं. आपल्या सगळ्याच पूर्वजांनी अशी विद्या मिळवली बरं का. म्हणजे तुम्ही किती भाग्यवंत आहात मुलांनो, मुद्दाम सांगतो तुम्हाला. आपल्याकडे म्हणतात की भास्कर बुवा बखलेंच्या सारखा गायकच झाला नाही. म्हणजे ग्वाल्हेर घराणं, आग्रा घराणं, अत्रोली, जयपूर घराणं, तिन्हीचा त्याने एक अद्भुत असा संगम केलेला होता. तर ते ज्यावेळेस शिकायला गेले पहिल्या गुरूंच्याकडे ग्वाल्हेर गायकीसाठी, तर हे अशा घरामधून गेलेले होते की त्यांच्या घरामध्ये 16 होतं. दैनंदिन पूजा होती, पुरुष सूक्त म्हटलं जात असे, संध्या केली जात असे. आणि ते ज्या गुरूंच्याकडे गेले त्यांनी पहिलं काम त्यांना सांगितलं की बाजारात जायचं, आम्हाला खायला मटण विकत आणायचं. ब्रह्मांड आठवलं भास्कर बुवांना. ते बुवा झालेले नव्हते, भास्कर होते फक्त. ब्रह्मांड आठवलं की मी आता काय करू. अशा एका संस्कारक्षम घरामधून मी आलेलो आहे, तर मी आता काय करू.
पहिली 3 वर्ष त्यांनी काय केलं? गुरुचं धोतर धुवायचं, गुरुमातेच्या साड्या धुवायच्या, घराचा केर काढायचा, घराची स्वच्छता ठेवायची, चुलीसाठी लाकडं फोडून आणायची, बाजारात जाऊन मटण विकत आणायचं. आणि काही वेळेला ती पिशवी अशी धरून येताना त्यानं बडबडून उलट्या व्हायच्या. 3 वर्षात षड्ज सुद्धा लावायला गुरुनी शिकवलं नाही. आणि मग एके दिवशी जे गुरु प्रसन्न झाले म्हणता, हा बैस म्हणाले, भास्कर प्रसन्न झालो, घे विद्या, किती घेशील तेवढी. भरभरून ओतून विद्या दिली आणि म्हणालेच, मी हा रिकामा झालो, सगळं दिलं तुला, माझ्याकडे होतं ते, आता जा नथ्थन खा साहेबांच्याकडे. नथ्थन खा साहेब म्हणले, जा अल्लादिया खा साहेबांच्याकडे, घे विद्या सगळी त्यांच्याकडं. अल्लादिया खा साहेबांच्या पत्नी म्हणायच्या, गाणं टिकवेल तर माझा फक्त भास्कर टिकवेल म्हणून. गुरुजींची विद्या. तुम्ही किती भाग्यवंत आहात बघा. आईला काही सांगितलं की काही मस्त खायला मिळतं. बाई धपाटे घालतात पण लाड पण करतात. असं काही प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागत नाही. बरोबर आहे की नाही? पण एक नेहमी लक्षात ठेवा की ही विद्या कष्टसाध्यच आहे. तुमचं भाग्य असं आहे की तुम्हाला जे गुरु लाभले असे गुरु लाभणं सुद्धा भाग्य असतं. परमार्थ साधनेमध्ये असं म्हणतात, अध्यात्मामध्ये, की सद्गुरू तुमची तेवढी पुण्याई असेल तर आपोआप मिळतो. पण संगीत क्षेत्रात ताई तेवढंच खरं आहे. त्याशिवाय तुम्हाला चांगला गुरु कधीही मिळत नाही. आणि संगीतातला चांगला गुरु हा थोडा कठोरच असतो आणि ते योग्यच आहे. त्याशिवाय ही विद्या प्राप्त होत नाही. तुम्ही आता ताईंच्या चरणाजवळ बसून जे शिकता आहात त्याला म्हणायचं विद्या. उद्या ती विद्या तुम्हाला आत्मसात झाली की तुम्ही ती ज्या वेळेला प्रस्तुत करता त्यावेळेला त्याला म्हणतात कला. घेताना विद्या घ्यायची असते आणि त्याची कला करून मग प्रस्तुत करायची असते. मांडणी करताना ती कला म्हणून मांडता आली तर मग समाज त्याला उचलून धरतो. आपल्याकडे म्हण आहे ना, गुरु शुश्रूषा विद्या. गुरुची शुश्रूषा केल्याशिवाय विद्या कधीही प्राप्त होत नाही. तुम्ही करता का बाईंची कामं? अगदी खर्र खर्र सांगायचं, खोट्ट अजिबात नाही. गुरुची शुश्रूषा केल्याशिवाय विद्या प्राप्तच होत नाही ना. आणि ती पटकनही प्राप्त. तुम्हाला एक गमतशीर गोष्ट सांगतो. आपल्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक गोष्ट आलेली, अतिशय सुंदर कथा आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक शिष्याने अगदी आपल्या हृदयावर कोरून घ्यावी अशी. विद्यार्थी आणि शिष्य याच्यामधला फरक सांगतो तुम्हाला. विद्यार्थी हा शाळेत जातो, फी देतो आणि शिकतो. शिष्याला नुसती फी देऊन विद्या मिळत नाही. कला कधीही प्राप्त होत नाही. त्याची निष्ठा, त्याचं समर्पण, त्याची गुरुभक्ती याच्यावर त्याला ते प्राप्त होत असतं. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक कथा अशी आलेली आहे की वडील आहेत वरुण आणि त्यांचा मुलगा आहे भृगू. तर हा मुलगा एके दिवशी वडिलांच्याकडे गेला आणि म्हणाला, अधिही भगवो ब्रह्मेती. ब्रह्म म्हणजे काय ते मला समजावून सांगा. अरे बापरे, असा हा मुलगा म्हणतोय मला ब्रह्म म्हणजे काय ते सांगा. त्या वडील म्हणाले, बाळ तू लहान आहेस अजूनही, तू बालवाडीत आहेस आणि MA गणित कसं सोडवायला पाहतोयस, अवघड आहे की नाही. मग हळूहळू MA पर्यंत गेल्यावर, MSc पर्यंत गेल्यावर ते गणित तुला सुटेल. तो म्हणाल, नाही मला आत्ताच सोडवायचे, मी कितीही कष्ट करायला तयार आहे. काय हो, किती उदाहरणं डोळ्यासमोर येतात माहिती आहे का. मला हे समजावून घ्यायचे, मी कितीही कष्ट करायला तयार आहे. भीमसेनांचं उदाहरण आठवलं.
उत्तरेकडे शिकायला गेले त्यावेळेला आगगाडीतून प्रवास करायचे आणि खिशात पैसेही नाहीत, जवळ अन्नही नाही आणि तिकीट तर कधीच नसायचं रेल्वेचं काढलेलं. मग त्या तिकीट कलेक्टरनी पकडलं की मग म्हणायचे मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवू का. मग जागो मोहन प्यारेसारखी एखादी बंदिश. मग चांगला TC असेल तर तो बरं पोरग आहे म्हणायचं जा, आणि कठोर औरंगजेब असेल संगीताचं ओ की ठो नाही तर तो 2-2 दिवस पकडून ठेवायचा. अरे बापरे, असं करून विद्या मिळवली पुढे. अवघड आहे ना. औरंगजेबाची गोष्ट बहुधा माहिती दिसत नाही. औरंगजेबाला संगीत अजिबात आवडायचं नाही. कुठेही संगीत लागलं की म्हणे बंद करा अगोदर. मग दिल्ली आग्र्यातले लोक कंटाळले आणि त्यांनी काय केलं, एके दिवशी असं सगळ्या रस्त्यातून चालत निघाले आरडाओरडा करत, आणि नेमकी त्यावेळेला औरंगजेबाची स्वारी समोरून आली. मग औरंगजेबाने विचारलं काय गडबड आहे. तर त्यावेळी एकाने सांगितलं खालच्या रस्त्यावरच्या माणसाने, हुजूर संगीत मेलं. त्यांना वाटलं आता याच्या हृदयाला पाझर फुटेल. झालं उलटच. तो आनंदाने हसला, म्हणाला बरं झालं, आता त्या संगीला इतकं खोल गाडा की ते पुन्हा वर येता कामा नये. तेव्हापासून म्हण पडली की संगीताबद्दल काही कळत नसलं तर तू औरंगजेब आहेस का असं विचारतात. तर भृगू आपल्या वडिलांना म्हणाले की मला ब्रह्म काय ते समजावून सांगा. किती चिकाटी लागते म्हणून ही गोष्ट सांगतोय. वरुण म्हणाले त्याला तपश्चर्या करायला पाहिजे. अशी तपश्चर्या ती कशी करायची ते वरुणाने समजावून सांगितलं. भृगू जाऊन बसले तपश्चर्येला. फार सुंदर कथा आहे. आणि मग त्यांनी विचार केला तपश्चर्या करताना की ब्रह्म ब्रह्म म्हणतात की ज्याच्यातून सगळी सृष्टी हे जग निर्माण झालं ते ब्रह्म काय आहे. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपला देह कशामुळे जगतो. भूक लागली की खातो आपण. जेवणच नसेल तर व्याकुळ होतात की नाही प्राण. केव्हा एकदा आई खायला दे. शाळेतून आली दप्तर भिरकावलं एकदा, केव्हा एकदा खायला आई देते असं. अन्न हेच परब्रह्म असलं पाहिजे. अन्नम ब्रह्मेति व्यजानात अन्नम न निंद्यात असं आपल्याकडे वचन आहे. म्हणजे अन्न हे परब्रह्म आहे, त्याची निंदा करू नका, पानात टाकू नका, अर्धा आईस्क्रीम खाऊन कप फेकू नका. मग धावत धावत घरी आले एकदम आणि वडिलांना म्हणाले तात मला सापडलं परब्रह्म काय ते सांग. काय सांग. अन्नम ब्रह्मेति व्यजान, अन्न हेच परब्रह्म आहे. मग वडिलांनी पाठ थोपटली, म्हणे शाबास शिष्य असावा तर असा. जा एक पायरी चढून गेलाय, जा पुन्हा तपश्चर्याला बैस. मग जरा असे खट्टू झाले मनातून की अरे अजून नाही वाटतं जमलं आपल्याला, पण तरी पण वडिलांनी शाबासकी दिली, जाऊया पुन्हा तपश्चर्याला बसूया. गेले तपश्चर्याला बसले. मग म्हणाले की अन्न खातो, देह चालतो, पण देह कोणाच्या प्रेरणेनं चालतो. आपलं शरीर. आत पंचप्राण आहेत की नाही, माहिती आहेत का नावं तुम्हाला. या 5 प्राणाचा वादनात, नर्तनात, गायनात फार उपयोग होतो बरं का. ताई बरोबर आहे ना. एकाला म्हणतात प्राण, दुसऱ्याला म्हणतात अपान, तिसऱ्याला म्हणतात व्यान, चौथ्याला म्हणतात उदान, 5व्याला म्हणतात समान, याला म्हणतात पंचप्राण. शेवटी मी विचारणार बरं काही नावं. मग त्यांच्या भृगूंच्या असं लक्षात आलं की अरे देहात पंचप्राण आहेत म्हणून शरीर चालतं. प्राणच नसले तर शरीर कसं चालेल, अन्न तरी कसं खाईल. त्या प्राण हे परब्रह्म असलं पाहिजे. खूप आनंद झाला. आणि त्या 5 प्राणाशिवाय आणखीन 5 उपप्राणी आहेत बरं का. 10 प्राण आहेत एकूण शरीरामध्ये वायुरूपाने. मग कूर्म आहे, कृकल आहे, नाग आहे, देवदत्त आहे, धनंजय, हे 5 उपप्राण आहेत.
या सगळ्याचं संतुलन आपल्या शरीरामधलं जितकं चांगलं तितकं गायन वादन उत्कृष्ट करता येतं. मग प्राण हे परब्रह्म. आता म्हणाले काय, वडील म्हणत ते अवघड आहे अवघड आहे. कुठल्या अवघड आहे, सोपं आहे, मला कळलं. आले तर मला कळलं परब्रह्म काय, प्राण हेच परब्रह्म. शाब्बास. विद्यार्थी असावा, शिष्य असावा तर असा पाठ तो पडले, जा पुन्हा तपश्चर्येला बस. ते असे आता कंटाळा नाही, आता नको मला, असं नाही म्हणाले. ते म्हणाले ठीक आहे, पुन्हा तपश्चर्या का, जातो. केले, तपश्चर्याला बसले. आता प्राणापेक्षा अधिक काय सूक्ष्म आहे बरं. शरीराला माझ्या आज्ञा कोण देतं, जेवण कर, अभ्यास कर, व्हायोलिन वादन कर, ताईंच्या समोर बस, प्रश्न विचार, अभ्यास कर, आता कंटाळाला झोप घे, हे कोण सांगतं माझ्या देहाला, माझ्या प्राणांना. आपलं मन सांगतं की नाही. मनाने सांगितलं उड्या मार की उगाच उडी मारावीशी वाटते, बरोबर आहे ना. मनाने सांगितलं घाल धापाटा मैत्रिणीच्या पाठीत की घातलाच, अशी गंमत. तर मनच सगळं खेळ करतं. अभ्यास करावा करू नये, थोडक्यात मन होय नको म्हणायला शिकवतं आपल्याला. तेव्हा प्राणापेक्षा मन हे मोठं आहे, सूक्ष्म आहे अधिक. म्हणजे मन हे ब्रह्म असलं पाहिजे. आता म्हणाले परत यायचं नाही या जंगलामध्ये तपश्चर्येला. आता कळलं आपल्याला. आता यावेळे पळत पळत आले नाहीत. आधी असे चालत आले की मला ब्रह्म कळलं बरं का. काही शिष्यांना वाटतं की नाही मला संगीत कळलं, मला वादन यायला लागलं, तसं त्यांना वाटलं उगीच. आले आणि म्हणाले तात आता परत जायची आवश्यकताच नाही, मला सापडलं ब्रह्म काय. काय ब्रह्म आहे, मन हे ब्रह्म आहे. वरून म्हणाले बाळा तुझं किती कौतुक करू, किती हुशार आहेस तू, आणि किती कष्टाळू आहेस, किती चिकाटी आहे तुझ्याजवळ, कंटाळत नाहीस, तिसरी पायरी चढून गेलाय, शाब्बास, जा पुन्हा तपश्चर्येला बैस. हा गेले, पुन्हा बसले तपश्चर्येला. बापरे, म्हणजे आपल्याला वाटते इतकं सोपं नाही आहे बरं का. कुठलीही विद्या कला सोपी नसतेच. आपल्याला उगाच वाटतं ती आली म्हणून. पुन्हा तपश्चर्येला बसले. मग लक्षात आलं आता मनाला आज्ञा कोण देतं. मनाला कोणीतरी आज्ञा देत असेलच की. मग मनाच्या पलीकडे काय आहे बरं. हां, मला कुठल्या तरी गोष्टीचं ज्ञान व्हावं लागतं, त्याच्याशिवाय म्हणजे ज्ञान विज्ञान हे त्याच्यापेक्षा मोठं आहे. मग ज्ञान विज्ञानाच्या पलीकडे आता काय असूच शकत नाही. यावेळेला मात्र अशी खात्री वाटली मी वडिलांना हरवलं. काही शिष्यांना वाटतं मी गुरुंना हरवलं, असं उगाच वाटत असतं बरं का. तसं त्यांना वाटलं की हा आता काय कळलं मला. आले परत. उगाच असे आले, काही न बोलता वडिलांच्या पुढे उभे राहिले, जणू काही मी तुम्हाला पराभूत केलं. मग वडिलांनी विचारलं बाळा कळलं का तुला परब्रह्म. हो सांगण्यामध्ये सुद्धा हो नाही बरं, हो काय त्यात, म्हणजे तुम्हाला सुद्धा पराभूत केलं असा स्वर होता. बोल काय आहे. विज्ञान ज्ञान. अरे वा. वडील म्हणाले असा विद्यार्थीच मी पाहिला नव्हता आयुष्यात. काय रे तुझी चिकाटी, आणखीन एक पायरी चढून गेलास की, जा पुन्हा तपश्चर्येला. अवघड आहे ना. गेले पुन्हा, कंटाळले नाहीत आणि इतकी दीर्घ तपश्चर्या केली की याच्या पलीकडे काय असू शकतं. आणि मग ती उपासना, ती साधना करताना त्यांच्या मनामध्ये एवढा आनंद निर्माण व्हायला लागला की अरे हे काही प्राप्त करण्यासाठी नाही आहे, याचा आनंदच इतका मोठा आहे की आनंदाच्या पलीकडे काही असूच शकत नाही. जशी एखादी सुंदर बैठक जमली ना की काय त्याचा आनंद, म्हणजे गायकालाही आणि श्रोत्यांनाही आनंद. अशी वादनाची बैठक जमली ना की अरे वा, काय त्याचा त्या वादनकर्त्यालाही आनंद आणि श्रोत्यांनाही प्रचंड आनंद.
असा विचार केला. आनंदाने इतकं मन भरलं भृगूंचं, आणि मग अतिशय शांतपणे चालत घरी आले. मनातले सगळे संदेह हरवलेले होते. परब्रह्म काय असाही विचार मनात नव्हता. त्याने येताना पाहिल्याबरोबर वरुणांना, त्याच्या वडिलांना उमजलं, अरे याला परब्रह्म म्हणजे काय ते कळलं. आता वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण याला एवढी प्रदीर्घ तपश्चर्या करावी लागली. संगीत हे महासागरासारखं आहे, लक्षात ठेवा. 2-4 मोती जरी हातात लागले ना तरी आपण धन्य झालो. ते म्हणा, अरे बापरे इतका अवघड आहे का? अवघड तर आहेच आहे, पण त्यातून मिळणारा जो आनंद आहे ना तो चॉकलेट खाण्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. खरंच आहे, तुलनाच होऊ शकत नाही त्याची. इतका तो मोठा आनंद आहे. काही वादकांना मी फार जवळून पाहिले. ताई बिस्मिल्ला खां साहेब असोत, हरिप्रसाद चौरासिया, फार मोठी माणसं, एवढं प्रचंड वादन करून बिस्मिल्ला खां साहेब म्हणायचे, 50 वर्ष सनई वाजवतोय पण अजून षडजे काही सापडत नाही. अरे बापरे, असं कापायला होतं अंतःकरणात. हो, पण गुरुकृपा झाली तर काय घडत नाही. मी तुमचा ABPचा कार्यक्रम पाहिलाय बरं का. काय म्हणजे अशी, खरंच सांगतो, थक्कवून गेली माणसं. ताई तुमचं किती कौतुक करावं. तुमच्याकडे ही विनम्रता आहे आणि अशीच असावी, योग्यही आहे. पण अहो याला किती कष्ट करावे लागतात मला पूर्ण कल्पना आहे. 10-12 मिनिटामध्ये अशा सगळ्या रचना निर्दोष, अचूक आणि तेवढ्या प्रभावीपणे सादर करणं. आणि कसं भगवंतानी असं केलं की सगळं व्हायचं ना, तसं ताईंच्या एका तर्जनीवर चाललं होतं त्यावेळेस सगळं. इतकं प्रभावीपणे त्यांनी ते सादर केलं. खूप सुंदर, म्हणजे इतकं माणसं वारून गेली. मग आपल्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आस्थेनं चौकशी केली ती बरं का. काय सुंदर वादन मुलांनी केलं म्हणून. मग हा प्रवास करताना कधीही कंटाळू नका. येतो का? केव्हा तरी येतो कंटाळा, मला पण यायचं. मी ज्या वेळेला शाळेत शिकत होतो त्या भाऊराव पवारांच्याकडे शिकलो. तर 4थ्या प्रकारचं वाद्य म्हणजे संवादिनी, भात्याची वाद्य जी आहे ती पायपेटी आहे. आणि मी लहानपणापासून बऱ्यापैकी वाजवायला लागलो संवादिनी. आणि पहिल्यांदा पायपेटी पाहिल्यानंतर एकदम स्वर्ग पाहिल्याचा आनंद झाला मला. पण माझे पाय पुरायचे नाहीत. मग माझे गुरुजी इतके, म्हणजे किती त्यांना किती वेळेस साष्टांग प्रणिपात करावा, आपल्या मांडीवर घ्यायचे. हे बघ, हे वाद्य कसं वाजवायचं ते शिकवत असत. माझ्याकडून बोटं टाकून घेत असत. गुरु तुम्हा आम्हाला बोटाला धरून चालवतो. आपल्याला वाटतं आपण गुरुच्या जवळ जातोय, पण मग लक्षात येतं आपण कितीही प्रगती केली तर आपल्या पुढे पुन्हा 4 पावलं तो आहेच. काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अशी गुरुकृपा असते. मी सांगतोय ते सगळंच तुम्हाला मुलांना कळेल असं नाही, पण जरा मोठे झाले की आठवेल तुम्हाला मी काय सांगितलं आणि ते किती महत्वाचं होतं. संगीतात स्पर्धा असते, चढाओढ असते, पण ती निकोप असावी. आपल्या मित्रमैत्रिणीचं उदंड कौतुक करता आलं पाहिजे आणि तुमच्या मित्रांना तुमची पाठ थोपटता आली पाहिजे. वा, काय सुरेख वादन केलं साज, न चुकता. कला अशा आहेत की त्या तुम्हाला विधायक बनवतात. कलेचा सगळ्यात मोठा उपयोग हा आहे की त्या तुम्हाला विधायक करतात. तुम्ही जे शिक्षण घेता ना, तर त्याच्यामध्ये त्या शिक्षणाची 3 अंग असतात. एकाला म्हणतात बौद्धिक,
आंग्ल भाषेमध्ये त्याला कॉग्निटिव्ह म्हणतात. दुसरा आहे त्याला म्हणतात भावनिक. भावनिक म्हणजे अफेक्टिव्ह. आणि तिसरी आहे ती सर्जनशील म्हणजे कोनेटिव्ह. हे फक्त विद्यार्थ्यांना लागू आहे असं नाही आहे, तुम्हा आम्हाला सगळ्यांना वयाने मोठे असलेल्या लोकांना सुद्धा. पण याच्यामधलं भावनांचं शुद्धीकरण केवळ कलाच करू शकते. बाकी कशालाही ते सामर्थ्य नाही. भावनांचा निचळा होणं आणि मनाला एक शांती लाभणं हे संगीताचंच कार्य आहे. दुसरं कोणीही ते करू शकणार नाही. इतकं अपूर्व सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि जे कलेच्या मागे असतात, कला आत्मसात करतात, ते कधी हातात दगड घेऊन काच नाही फोडणार. बरोबर आहे का? कधी विघातक अशी कामं होणारच नाहीत त्यांच्या हात. कारण ती कला आत्मसात करायला किती कष्ट करावे लागतात ते त्यांना बरोबर कळलेलं असतं. तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतो, मुलांतर तुम्हालाही आवडेल ताई. दक्षिणेकडे जे संत होऊन गेले, महाराष्ट्रातले आहेत, सगळ्यांना संगीत विद्या उत्कृष्ट आत्मसात होती. आपल्याकडे एक दंडकच असा आहे, जो गायक असतो त्याला थोडं वादन यायला पाहिजे, आणि जे उत्कृष्ट वादक असतात त्यांना गायन यायलाच पाहिजे. तुमचा हा प्रयत्न राहिला पाहिजे. आणि बाई सांगत असणार तुम्हाला, सांगतात की नाही, जे वाद्य वाजवताना गायन हे आलंच पाहिजे थोडं प्रत्येकाला, आणि ते अत्यंत आवश्यक आहे. दक्षिणेकडे जसे राघवेंद्र स्वामी होऊन गेले, तर त्या राघवेंद्र स्वामींचं वर्णन असं करतात की भीमसेनांना ते दैवत होतं की ज्यावेळेला ते वीणा वादन करत त्यावेळेला पशुपक्षी गोळा होऊन ते ऐकत असत म्हणे. तुंगभद्रेच्या काठावर श्रीरंगमजवळ त्यावेळेस ज्यावेळेला वादन करायचे त्यावेळेला पशुपक्षी जवळ येऊन बसत आणि ऐकत त्यांचं वादन. अवघड आहे ना? अवघड आहे की नाही? म्हणजे पशुपक्ष्यांचा कानही तयार होतो की नाही, इतका प्रभाव त्या संगीताचा आहे. नाहीतर काही कानसेन सुद्धा नसतात बरं का. भीमसेन जोशी पहिल्यांदा पुण्यात आले, लोकमान्य नगरला राहायचे, आणि पहाटे उठून रियाजाला सुरुवात केली. तर शेजारी आले, दार ठोठवलं, अण्णांनी दार उघडल्यावर म्हणाले, स्वतःला काय भीमसेन जोशी समजता काय, पहाटे असं गात बसायला. नमो नमः. आहे की नाही अजब? खरंच अजब. पण संगीताने पशु पक्षी लुब्ध व्हावेत. कृष्ण ज्या वेळेला बासरी वाजवायचा त्यावेळेला गायी अशा कान टवकारायच्या आणि चारा घ्यायचे विसरून जायच्या, अशा स्तब्ध होऊन ऐकायच्या. काय त्या संगीताची ताकद आहे. जसे राघवेंद्र स्वामी तसे तिरुवल्लुवर म्हणून होऊन गेले एक संत दक्षिणेकडे. तर ते कोष्टी होते पण त्यांना संगीत उत्कृष्ट यायचं. विचित्र वीणा उत्कृष्ट वाजवत असत. विचित्र वीणा म्हणजे सतारीला तानपुऱ्याला जसं एकच भोपळा असतो ना, दाक्षिणात्य वीणाला दोन्हीकडे असतात वादन करताना. तर त्यांचं वादन ऐकायला राजकीय घराण्यामधली सुद्धा माणसं यायची म्हणे. असं वादन करता करता, संगीताची आराधना करता करता त्यांचं मन एवढं विश्वात्मक होऊन गेलं. संगीत काय करतं त्याचं उदाहरण आहे. ते होते कोष्टी, म्हणजे वस्त्र विणायचे, आणि बाजारात जायचं, ती वस्त्र विकायला ठेवी. खूप जुनी गोष्ट आहे, 100 वर्षापूर्वी, जास्ती त्यापेक्षा. एकदा एक भरजरी वस्त्र नेलं आणि बाजारामध्ये ठेवलं.
त्या गावचा जो सावकार होता त्याचा मुलगा फार माजलेला होता. तो आला आणि तो म्हणाला, काय रे वल्लूवरा. त्यांनी ते असं समोरचं वस्त्र उचललं, असं नाचवलं आणि मग तो म्हणाला, याची किंमत किती. तर वल्लूवर म्हणाले, बाळा याची किंमत 2 रुपये. त्यावेळी म्हणजे आजची पैठणी वगैरे जशी असते तसं ते 2 रुपयाला होतं त्यावेळेला. त्यांनी काय करावं, ते वस्त्र फारकनमध्ये फाडलं, चक्क 2 तुकडे केले त्याचे. आता बोल म्हणाले, याची किंमत किती. वल्लूवर हसले आणि ते म्हणाले, बाळा आता याची किंमत 1 रुपया. निम्मी झाली, आता फाडलंच ना. त्याला जरा आश्चर्य वाटलं, पण पुन्हा फाडलं. त्यावेळेला असं आण्यामध्ये मोजत असं 16 आण्याचा रुपया आहे. पुन्हा फाडल्यावर विचारलं, वल्लूवरा बोल आता याची किंमत किती. 8 आणे. पुन्हा फाडलं, आता किती. 4 आणे. आता किती. 2 आणे. आता किती. 1 आणा. आता किती. अर्धा आणा. आता किती. 1 पैसा. आता किती. 1 पै. चिंध्या चिंध्या झाल्या वस्त्राच्या. मग त्यांनी खवचटपणे विचारलं, काय वल्लूवरा आता किती किंमत याची. तिरुवल्लूवर म्हणाले की बाळा आता याची काही किंमतच नाही, मी तुला आता फुकट देतो. सगळ्या चिंध्या गोळा केल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या. तो सटपटला की अरे हे भयंकर रागावतील माझ्यावर, काहीतरी आरडाओरडा. काही केलं नाही त्यांनी. आणि तो म्हणाला, सत्पुरुषा मी तुला ओळखलं नाही, मला क्षमा कर. त्याने जे उत्तर दिलं ना, त्यात कला माणसाला काय शिकवते, कसा विश्वात्मक भाव धारण करायला शिकवते. ते म्हणाले, बाळा मी कोण तुला क्षमा करणार. एका कोष्ट्याने हे वस्त्र विणले, त्याचे सगळे श्रम वाया गेले. पहिल्यांदा जाऊन त्या कोष्ट्याची क्षमा माग. बरं, वस्त्र तयार झाल्यावर ते कोणीतरी रंगवले सुंदर प्रकारे, त्याला खूप कष्ट करावे लागले. त्या रंगाऱ्याचे श्रम वाया गेले. आज तू ते वस्त्र फाडल्यामुळे, जा त्या रंगाऱ्याची क्षमा माग. बरं, वस्त्र विणायला धागे लागतात, ज्यांनी धागे तयार केले त्यांचे श्रम ही वायाच गेले की. त्या जाऊन जे धागे तयार करतात त्यांची जाऊन क्षमा माग. बरं, धागे आपोआप तयार होत नाहीत, सुतापासून, कशापासून, कापसापासून करावे लागतात. तर कापूस ज्यांनी वेचून आणला आणि त्यातून धागे तयार केले, ते कापूस वेचणारे लोक आहेत, त्यांची क्षमा माग. बरं, कापूस वेचायला अगोदर कपाशीची रोपं शेतात लावावी लागतात. कापूस काय आपोआप निर्माण होत नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी ती कपाशीची रोपं लावली म्हणून शेतकऱ्यांची जाऊन क्षमा माग. मेघाने पाऊस पडला म्हणून ती कपाशीची रोपं वाढली. पाऊसच पडला नसता तर रोपं वाढली कशी असते. तेव्हा जाऊन मेघांची म्हणजे ढगांची क्षमा माग. पावसाने एवढी मेहनत घेतली आणि ती रोपं वाढवली, त्या पावसाचे श्रम तू वाया घालवलेस, जा पावसाची क्षमा माग. ढग कशातून निर्माण होतात, सागरातून निर्माण होतात, तेव्हा सागराची जाऊन क्षमा माग. मग सागरातून ढग निर्माण व्हायला सागराच्या पाण्याला तापवतो कोण, सूर्य, तेव्हा सूर्याची जाऊन क्षमा माग. मग सूर्य हा परमात्म्याचा नेत्र, सूर्यचंद्र, तेव्हा त्या परमेश्वराची जाऊन क्षमा माग. या सगळ्यांनी तुला जर क्षमा केली तर मी क्षमा केलेलीच आहे की. वेगळी क्षमा करायचं काय कारण आहे. एक वस्त्र तसं ते जर फाडलं तर इतक्या लोकांचा त्याच्यामध्ये अनुबंध असतो. लक्षात आलं का. तसं ज्या वेळेला तुम्ही व्हायोलिन हातामध्ये धरता त्यावेळेला त्या वाद्याला एवढं पावित्र्य, किती गुरूंनी अगोदर ते हातात धरलेलं असतं, किती गुरूंनी ती विद्या कला आत्मसात करण्यासाठी रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलेलं असतं, किती कष्ट केलेले असतात. एक विद्या कला आत्मसात करायला आपलं काही जणांनी आयुष्यच दिलेलं असतं. हा आठव मनामध्ये जागवतो. ते मी नेहमी सांगतो. भीमसेन मला एकदा म्हणाले ते की तुम्हाला खरं सांगतो म्हणाले, 5 राग करताना आयुष्य सरलं. अरे बापरे, काय म्हणजे इतका दांडगा गायक जर म्हणत असेल की 5 राग करताना आयुष्य सरलं,
म्हणजे केवढा महासागर आहे, अथांग आकाश आहे, त्यातली नक्षत्र 4-5 जरी वेचता आली, महासागरामधले मोती 4-5 जरी हाताला लागले, तरी कलावंताचं जीवन धन्य आणि कृतार्थ झालं. म्हणून आपल्याला विद्या आली असा गर्व कधीही करू नका. आपल्याला त्यावेळेला वाटतं की अरे जमलं बरं का आपल्याला, पण जमलं तरी त्याच्या पुढे जायला आणखीन खूप वाव असतो. एखादी पायरी चढून गेलं म्हणजे ब्रह्म नाही सापडत, त्यासाठी तेवढी तपश्चर्या त्याला करावीच लागते. किती कथा सांगाव्यात, किती आठवणी सांगाव्यात. संगीत विद्या त्याला म्हणतो ना आपण, हर स्वर में बसे है राम. ही विद्याच अशी आहे की परमेश्वर स्वरूप आहे, नादात्मक प्रकट झालेली ती विद्या आहे, आणि म्हणून त्याला ईश्वरीय अधिष्ठान आहे. म्हणून चांगलं वादन, चांगलं गायन ऐकलं ना की काय श्रोते काय म्हणतात माहिती आहे, आहा ब्रह्मानंद मिळालं, ब्रह्मानंद. ब्रह्म हे शेवटचा टप्पा आयुष्यातला, फार थोड्यांना प्राप्त होतो, पण चांगलं गायन चांगलं वादन ऐकलं, ब्रह्मानंद. तिरकवा साहेब तबला वाजवायचे, किशन महाराज तबला वाजवायचे, अनोखेलाल तबला वाजवायचे. चामड्याचं वाद्य सांगायचं राहिलं, पुन्हा ते आलंच की पखावज. हे किती विद्या ही समृद्ध आहे. अनोखेलालांचा 3 ताल एका बोटाचा एका ज्याने ऐकला, अरे बापरे. एक साधा मुखडा वाजवायचे ते, काय धेत 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 त्रक धेत धिट धिट गिगी तिट गिगी दिन दिन कत घिंतीर कृतकता घिंतीर कृतकता नधा कत घिंतीर कृतकता नधा घिंतीर कृतकता नधा घिंतीर कृतकता नधा. जगात अजून असं कोणाला वाजवता येत नाही असे वाजवायचं. काय म्हणजे एक साधा एवढा मुखडा आहे, पण ते म्हणायचे याच्यात तबल्यातलं काय नाही आहे, सगळं आहे, असा तो मुखडा आहे. म्हणून संगीत शिकताना, वादन शिकताना, गायन शिकताना भरपूर ऐकायला शिका. पण ताई सांगतील तेच, वाटेल ते नाही. आलं मनामध्ये एकदम झिंग उई काय ओरडतात ना ते, अरे बाबा काय गळ्यात असं घालून एकदम, मला एकदम भीती वाटते, यांना मागून कोणी चटके देते का, हे असं का करतायत एकदम असं. ऐकूनही आपल्याला खूप शिकायला मिळतं, पण काय ऐकावं हेही गुरूंनीच सांगावं लागतं. ताई तुम्हाला नक्की नेत असणार, चांगलं वादन असेल ज्या वेळेला व्हायोलिनचं, तर हे मुद्दाम ऐका, पण तेवढी तुम्हाला प्रगल्भता आल्यावर बरं का, तोपर्यंत नाही. माझे गुरुजी मला असं नाही तसं, पेटकर बुवांनी मला अत्रोळी घराण्याची तालीम दिली, तर मल्लिकार्जुनांचं गाणं होतं, ऐकायला ऐक म्हणाले, गाणं कसं वेगळं आहे तुला कळेल. आणि शेजारी बसून शिकवलं, हे बघ कसं लई बरोबर चालले, हे पलटे कसे आहेत बघ, हा दमसास कसा आहे बघ, या राग रागिण्या वेगळ्या कशा आहेत बघ. हे गुरूंनीच सांगावं लागतं, पुस्तकात वाचून येत नाही. पण मग पुस्तकाचा उपयोग नाही का, आहे. सिद्धांत घट्ट करायला आहे, पण तो सिद्धांत प्रत्यक्ष वादनात उतरवायला गुरुच पाहिजे. गुरुशिवाय काही चालत नाही. गुरु बिन कौन बतावे वाट. जीवनाचा घाट अवघडच आहे, संगीताचा घाट, पण त्याच्यासाठी चांगला सद्गुरूच लागतो. तर गुरुवर 3-4 गोष्टी तुम्ही सगळेजण करा. एक, गुरुवर अपरंपार श्रद्धा असू दे. ताईंचं समर्पण या विद्येसाठी मला माहिती आहे. असं फार दुर्मिळ उदाहरण बघायला मिळतं. तर तुमची तुमच्या गुरुवर अपरंपार श्रद्धा असू दे. दुसरं, आपला गुरु सांगतोय की हे या पद्धतीनं याप्रमाणे घडेल, काळजी करू नका, थोडा वेळ लागला तरी चालेल, पण नक्की घडेल, याच्यावर पूर्ण श्रद्धा असू दे. तिसरी गोष्ट अशी की संगीत कला म्हणजे परमेश्वराशी संवाद आहे, लक्षात ठेवा. त्यात भेळ मिसळ खपत नाही ईश्वराला, कधीही नाही.
एकाही वेडेवाकड्या स्वराची किंवा आपल्या मनातल्या विचाराची अशी मिसळ त्याच्यामध्ये चालत नाही. हा थेट ईश्वरीय संवाद आहे असं नित्य लक्षामध्ये ठेवा. चौथी गोष्ट की साधना दीर्घकाल करावी. आपल्याकडे त्याला 3 पथ्य सांगितलेत. एक, अखंड करावी, मी कुठेही खंड न पाडता करावी. मी आज व्हायोलिन वाजवलं, 10 दिवसांनी आता वाजवत नाही. असा याला अभ्यासही म्हणत नाही, त्याला तपश्चर्या उपासनाही म्हणत नाहीत. अखंड, ज्याच्यामध्ये अजिबात खंड नाही ती अखंड साधना. दुसरी, दीर्घकाल. दीर्घकाल म्हणजे किती? किमान 12 वर्षे, त्याला तपश्चर्या म्हणतात. जमलं तर 2-2 तपश्चर्या कराव्यात, म्हणजे 24 वर्ष. 12 वर्ष तरी किमान करावीच. आणि तिसरी, पहिलं अखंड, दुसरं दीर्घकाल, आणि तिसरी श्रद्धा ठेवून की मी ही ईश्वरीय उपासना करतोय, त्याचं फल मला तेवढंच सात्विक मिळणार आहे, अशी श्रद्धा, असा विश्वास आपल्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये पाहिजे. ताईंनी आत्तापर्यंत किती विद्यार्थी घडवले असतील? असंख्य विद्यार्थी घडवले असतील. आणि ही वास्तूच इतकी सुंदर आहे की मंदिरात आल्यासारखं वाटतं. हे मंदिरच आहे संगीताचं, कलेचं. मी काही वाद्य बऱ्यापैकी शिकलो, पण व्हायोलिन कधी शिकलो नाही. आज इथे आल्यावर मनापासून वाटायला लागलं, अरे काय बेटर लेट दॅन नेव्हर. आपणही थोडं थोडं आता आत्मसात करायला पाहिजे. थोडी संगीताची बैठक आहे, कदाचित जमूनही जाईल असं. बाकी काही बरी वाद्य वाजवतो मी, पण व्हायोलिन शिकलो नाही, तशी संधीच मिळाली नाही कधी. एकल वादन वेगळं आणि सांघिक वादन वेगळं. एकल वादनाला अत्यंत परिश्रम आहेत, सांघिक वादनाला आहेतच, पण त्याला परस्पराच्या अनुबंधाने थोडं सोपं होऊन जातं. ताईंना तुमच्या ते बरोबर माहिती आहे, म्हणून सांघिक कार्यक्रम इतके सुंदर, संघाचे कार्यक्रम इतके सुंदर त्या बसवून घेतात किमान. आणि त्यातल्या 1-2 रचना तुम्ही ABPला वाजवल्या ना, त्या काय गतीनं वाजवल्या, अरे बापरे, तेही आश्चर्यच होतं. खरंच आहे हो, इतक्या गतीनं अशी एखादी रचना वाजवणं हे अवघड आहे. म्हणून तुमचं किती कौतुक करावं. तुम्हाला काय पाहिजे, मी काय देऊ? खरंच मी पाठवून देतो, ताईंना विचारतो आणि पाठवून देतो. पण ते प्रोत्साहन म्हणून फुगायचं नाही. प्रोत्साहनाची थाप पाठीवर म्हणून पाठवणार. 1-2 उदाहरणं सांगतो आणि थांबतो. मी म्हटलं ना, या कलेमध्ये शेराला 1.25 शेर नेहमी असतो. म्हणून कधीही फुशारायचं नाही, गर्व करायचा नाही, आणि ताईंनी सांगितल्याशिवाय व्यासपीठावर बसायचं नाही. पूर्वीचे गुरु पहिली अट हीच घालत असत, मी सांगत नाही तोपर्यंत नाही म्हणजे नाही. आता कसं झाले, तुम्हाला काही आकर्षण आहेत. टीव्हीचा पडदा तर काय, कालाय तस्मै नमः. 1-2 वर्ष शिकलं की वाटतं लगेच आपण झालोच, स्टार झालो एकदम. सगळं असं आपल्याला तिथे स्थान पाहिजे, लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, असं यश जरी मिळालं ना तर टिकत नाही. लक्षात ठेवा, नाही टिकत. यश खऱ्या अर्थाने मिळवायचं आणि टिकवायचं असेल तर त्याला दीर्घकालच उपासना करावी लागते. लाहोरला कार्यक्रम होता आणि भास्कर बुवा बखले गाणार होते. तिथे गामन खान नावाचे एक गायक होते. त्यांना 3 मुलं होती. आग्रा घराण्याची गायकी आत्मसात केलेली. आणि ते म्हणायचे, कौन ये गायक है, कौन भास्कर बुवा, आमच्यासमोर काय त्याचं काय योग्यता आहे त्याची. त्यांनी काय केलं माहिती आहे का, की
भास्कर बुवांच्या अगोदर आपलं गाणं ठरवून घेतलं, भास्कर बुवांना न कळवता. आणि आपल्या तिन्ही मुलांना घेऊन गायला बसले आणि 2 तास सपाटून गायले. तानांचा पाऊस, चित्र विचित्र सगळं जे दाखवता येईल आपल्या गायनातून सगळं दाखवून झालं. गा म्हणाले, आता काय गातोस बघूया. आणि त्या गामनखानी आठवणीत लिहून ठेवले की ते असे गायला बसले 4 तानपुरे मागे आणि तानपुरे झंकारायला लागले. आणि हा गायक मध्ये येऊन बसल्यानंतर मला असं वाटलं की अरे तपोवनातून एखादा ऋषीच इथे येऊन बसलेला आहे. काय उपासना असेल, काय साधना, काय तपश्चर्या. आणि त्यांनी आठवणीत लिहिले, हमीर गायले 45 मिनिटं फक्त. पहिला षड्ज त्यांनी लावला, मी रडायला लागलो. 1.25 तास रडत होतो, 50 मिनिटं हमीर असा गायलेला आहे. आणि नंतर 5-6 वर्ष भास्कर बुवांच्या मागे होते नुसते. डोक्याला तेल लाव, अंगाला मसाज करून दे, बुवा एखादा तरी त्यातलं स्वर द्या ना मला, असं म्हणून त्यांच्या मागे 5-6 वर्ष हिंडत होते. सिद्धी एकदा त्यातल्या प्राप्त झाल्या ना की काय हो. अशा ताई आम्हाला खूप भाग्य मिळालं की असे अगदी उत्कर्ष असे बिंदूला असलेल्या गायक वादक यांची गाणी ऐकली, त्यांचं वादन आम्ही ऐकलं, असं समोर बसून ऐकलेलं आणि त्याचा ब्रह्मानंद घेतलेला आहे. अलौकिक, त्याला कोणतीही सीमारेषा नाही. असं रविशंकरांनी मला सांगितलं होतं की भीमसेन एकदा म्हणे याला गायले, काय तोडी गायले म्हणाल. आणि मी समोर अगोदर 2.25 तास सतार वाजवली ती आणि स्पर्धा लागल्यासारखं झालं तर. आणि ते म्हणाले अशी सतार वाजवतो तुला गौस देत नाही. मांडणा म्हणाले वाजव तुझं तुंतुण पहिल्यांदा, मग कंठसंगीत कसं आहे ते दाखव. अशी म्हणजे हसत खेळ स्पर्धा होती, मुद्दाम असं कुचेष्टेनं नव्हे. आणि तितके उदार होते हो. पण तर ते पाबळकरांच्याकडे यायचं ना, तिथे त्यांनी मला आठवण सांगितली की तोडी गायले म्हणाले तासभर. अण्णा काय, मी 3.25 तास वाजवलेली सतार लोक विसरले पहिल्या 2-3 मिनिटामध्ये. आणि रडत रडत मी ऐकत होतो, डोळे पुसायचं बस मला सामर्थ्य नव्हतं. तासभर रडत होतो. पण त्यांचं गाणं आहे तसा तोडी कधी मी ऐकलंच नाही. अशी जिद्द पाहिजे, अशी कष्ट करायची तयारी पाहिजे, अशी गुरुनिष्ठा पाहिजे. काही येणार नाही, असं सगळं असेल तर सगळं होऊन जाईल, काही अवघड नाही आहे. ताई तुमचा किती गौरव गावा. त्यांनी एक छान सांगितलं ना सुरुवातीला, आहे त्याच्या पुढे जाणं अवघड आहे, पण आहे तेवढं तरी जपायला काय हरकत आहे. खूप सुंदर एक वाक्य ते बोलून गेले. तर या परंपरेने तुम्हा आम्हाला इतकी समृद्धी श्रीमंती दिली, ती श्रीमंती जपणं तुमचं आमचं कामच आहे. आणि तेच काम ताई करतायत. मला आज विशेष आनंद आहे की अशा ठिकाणी आलो की जिथे एक प्रसन्नता आहे, एक पावित्र्य आहे, जिथे एक मांगल्य आहे, जिथे गुरुपरंपरा आहे. आणि गुरुपरंपरा हे आपल्या अभिजात संगीताचं सार आहे. गुरुशिष्य परंपरेशिवाय गाणं येत नाही, वादन येत नाही, पुस्तकात बघून तर अजिबात नाही. ऐकून थोडं थोडं कळायला लागतं, पण ती कला विद्या प्राप्त करायला गुरुच्या चरणाशीच बसावं लागतं. अशा 2च विद्या आहेत, एक परमार्थ साधना आणि दुसरी संगीत विद्या. तर तुम्ही भाग्यवंत आहात, अशा सद्गुरूच्या चरणावर बसून आपण सगळी ती विद्या प्राप्त करता आहात. तीच निष्ठा असू दे शेवटपर्यंत. न जाणो यातूनच कोणीतरी पारसेकर निर्माण होतील, यातूनच कोणीतरी आहे. दाक्षिणात्य एक बाई वाजवतात उत्कृष्ट, नाव काय त्यांचं मी नाही सांगणार. कोण तुम्हाला माहितीच पाहिजे ना, तुमच्याच क्षेत्रातले, कानात नाही सांगायचं, नो प्रॉम्प्टिंग. मग शोधून घेऊन या, पुढल्या वेळी मला सांगा. हां पण शोधून काढा. खूप सुंदर करतात व्हायोलिन वादन,
असं आपण जिद्द धरली, अरे असं गाणं, असं वादन आपल्याला यायला पाहिजे. ते तुम्हाला ईश्वराच्या कृपेनं, सद्गुरूच्या प्रसादानं, ताईंच्या प्रसादानं प्राप्त हो, अशी जगन्यंत्याच्या चरणी प्रार्थना करतो. आज मला इतक्या सुंदर ठिकाणी आपण बोलवलंत, पण आपल्याला मनापासून हार्दिक धन्यवाद देतो. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, आणि आपल्या हातून भारत काय विश्वामध्ये जाणारे विद्यार्थी इथे तयार होत, अशा शुभेच्छा, सदिच्छा आपल्याला देतो आणि विरमतो. धन्यवाद.